हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. तर बघू शकताय आज आपण एक छान अशी मोठी डिझाईन पाहणार आहोत. तर इथे मेजरमेंट मी दाखवलेलं आहे तुम्हाला. संपूर्ण मी कसं घ्यायचं काय नाही सगळं मी शिकवणार आहे, दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही. तर इथे बघू शकताय हे जे कापड आहे तर ते मी अगोदरच गोल कट करून घेतलेलं आहे. तर आता किती आहे तर हे 2 फुटाचं म्हणजे 24 बाय 24 असं आहे. 2 बाय 2चं आहे, 2 बाय 2ची रांगोळी आहे 24 फुटाची. तर बघू शकता इथं मी कट करून घेतलेलं आहे पूर्ण गोलाकार आणि मध्य काढून असं 2 प्लसचे चिन्ह दिसत असेल तुम्हाला. आत्ताच तुमच्या देखतच मी इथं मार्किंग करून घेतले. पुन्हा त्याचा मध्य काढून घेते. मध्य काढून आपल्याला तिरप्या रेषा घ्यायच्यात, अजूनमधून 2 अशा तिरप्या रेषा घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे जर आपण डिझाईन काढलं तर छान येतं आणि ट्रेसिंग पेपर वगैरे वापरण्याची गरज नाही आणि सोपी पद्धत आहे ही. त्याच्यानंतर हे बघा 4 इंचावरती मी पुन्हा मार्किंग करून घेते. मधले जे गोल आकार तुम्हाला सुरुवातीचे दिसत आहेत त्या गोल आकाराकडे लक्ष देऊ नका, मी जे चॉकनं आत्ता करते त्याच्याकडे लक्ष द्या. तर इथे बघू शकताय गोल असा आकार मी दिलेला आहे 4 इंचाचं मार्किंग करून घेऊन. तर एका ताईंची कमेंट होती की मोठ्या साईजची डिझाईन कशी ड्रॉ करायची, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मोठ्या साईजची म्हणजे 2 बाय 2 फुटाची रांगोळी आहे. खूप मोठी छान दिसते आणि छान दिसते आपल्या गौरीपुढं, गणपतीपुढं. आणि गौरीपुढे एकच जरी अशी ही डिझाईन टाकली तुम्ही, थोडंसं डेकोरेशन केलं तरी खूप सुंदर वाटतं. तर इथं बघू शकताय पुन्हा मी 3-3 इंचावरती एक राऊंड म्हणजे मार्किंग करून घेतलं आणि हे बघा अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. सगळ्या 3-3 इंचावरती मी आकार दिलेला आहे. तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा घेऊ शकताय तुम्हाला जर एवढी रांगोळी तयार करायची असेल तर. अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करत असते. फक्त व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही कुठेही स्किप नका करत जाऊ, शेवटपर्यंत बघत चला. व्हिडिओ काय होतं स्किप केला तर तिथं थोडंसं काहीतरी वेगळं सांगण्यात येतं आणि ते तुमच्या लक्षात येत नाही, मग वेगळंच काहीतरी होऊन जातं. कारण बऱ्याचशा कमेंट येत आहेत किंवा व्हॉट्सअपला मेसेजेस येत आहेत. खूप ताई आता माझं हे व्हिडिओज बघून खूप ताईंनी हा बिझनेस सुरुवात केलेला आहे, घरच्या घरी रांगोळ्या बनवत आहेत. परंतु काही ताईंना थोडाफार प्रॉब्लेम येतो. तो काय प्रॉब्लेम येतो ते मी पुढे सॉल्व करणारच आहे. पण प्रत्येकाची अशी काही नावं घेत बसणार नाही मी, कारण काय प्रॉब्लेम येतो ते आता प्रत्येकाला जास्तीला लक्षात येते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असं म्हणते. आता त्याच्यानंतर मी संपूर्ण इथं पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत बघा. आणि कुठं कोणते कलर आपल्याला भरायचे हे मी थोडासा अंदाज करून लिहून घेते. कारण काय होऊ शकतं पुढं आपल्याला थोडंसं गोंधळ होऊ शकतो कलरचा. तर एका ठिकाणी वेगळा कलर आला तर मग ते निघत पण नाही आणि खराब होऊन जातं. त्यामुळं लिहून घेतलं म्हणजे आपल्याला टेन्शन नाही आणि थोडंसं व्यवस्थित लक्षात येऊन जातं. नंतर आता इथे बघू शकताय मी इथे थोडासा डार्क कलर आणि माझे जे कलर आहेत तर ते सगळे डार्कच कलर मी नेहमी वापरते. एखादा दुसरा मी फेंट कलर वापरते. तर इथे डार्क गुलाबी म्हणजे पिंक कलर घेतला आहे. थोडासा आकार जो आहे तर तो माझा इथं बिघडला आहे बघा. म्हणजे बिघडला आहे म्हणण्यापेक्षा हे बघा याच ठिकाणी थोडं वरती थोडंसं लावायला हवं होतं, तर खाली आले, थोडंसं ओढण्यात आलेली आहे लोकर. त्यामुळे तो सर्कल जो आहे तर तो माझा इथं बिघडलेला आहे. तर तुमच्या बाबतीत सुद्धा असं होऊ शकतं, कारण प्रत्येकजण नवीन असतं. मी सुद्धा तुमच्यासारखी नवीनच आहे. मी सुद्धा अजूनही शिकतच आहे. मी एवढी काही जास्त प्रॉपर असं मला सगळं येते असं नाही. तुमच्यासारखीच आहे, तुमच्यातलीच एक आहे. तर थोडंसं सर्कल तुम्हाला पण दिसत असेल, थोडंसं असं निमुळता आकार झालेला आहे. तर इथं गुलाबीचे 2 राऊंड मी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पोपटी कलर घेतलेला आहे आणि बघा आता इथं मी पोपटी कलर लावून घेते. आता शेड जे आहेत तर ते व्यवस्थित आपल्याला घ्यायचे आहेत आणि शेड एका पाठीमागं एक व्यवस्थित जर लावले तर ज्या रांगोळ्या आहेत तर त्या आपल्या अतिशय सुंदर दिसतात. तर मैत्रिणींनो आता गणपती बसलेला आहे काल, त्यामुळं काय होणार आहे आता 10-11 दिवस व्हिडिओला थोडं मागे पुढे होऊ शकतं. कारण काय होतंय हे गणपतीचं ते गाण्यांचा वगैरे आवाज वगैरे, त्यामुळे मला व्हिडिओ कधीही शूट करावा लागतो आणि कधीही त्याला व्हॉइस ओव्हर एडिट वगैरे कधी करावं लागतं. तर त्यामुळे थोडंसं समजून घ्या. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण समजून घेताय. आता बऱ्याच ताईंनी ऑर्डरसुद्धा दिलेल्या आहेत रांगोळींची, उलनची वगैरे सगळ्या गोष्टींची. तर थोडंफार मागे पुढे होते. ऑर्डरची सगळी घाई आहे, रांगोळ्यांची घाई आहे.
तर सणसुद्धा जवळ आला आहे, त्यामुळे सगळ्या ताई मला समजून घेत आहेत, त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद, आभार. तर इथे बघू शकता पोपटी कलरचे 3 राऊंड घेतलेले आहेत मी. आणि आता इथं मी मोती कलर घेतलेला आहे. बघा आता पोपटी एकदम डार्क कलर झाला गुलाबी, त्याच्यानंतर थोडासा फेंट पोपटी आणि त्याच्यापेक्षा थोडा फेंट म्हणजे हा मोती कलर म्हणजे पांढरा कलरमध्येच थोडासा मोडतो. तर असे कलर एकामागे एक त्याची रंगसंगती थोडीशी जुळवता आली पाहिजे. त्यासाठी थोडंसं आपण इकडं तिकडं रांगोळ्या बघायच्या यूट्यूबवरती वगैरे, कलर कॉम्बिनेशन बघायचं आणि त्यातल्या त्यात माझं तर कलर कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळतंच आहे नेहमी. त्याच्यानंतर बघा इथं मी पुन्हा गुलाबी कलर वापरलेला आहे थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. तर आता माझं पण कलर कॉम्बिनेशन मी असं म्हणत नाही की नेहमी माझं चांगलंच असतं, थोडंफार होऊ शकतं किंवा प्रत्येकाची बघण्याची पद्धती वेगळी असते, प्रत्येकाची आवड वेगळी असते. आता इथं बघा मधला राऊंड झालेला आहे, त्याच्यानंतर मी इथं पाकळ्या पूर्ण करून घेते. आता या पाकळ्या म्हणजेच पाकळ्याचा शेड जो साईडचा जो बॅकग्राऊंड आहे तर तो आपण अगोदर पूर्ण करून घ्यायचा आहे. म्हणजे मी सिंगल एक पोपटी कलरची बघा लाईन मारते, म्हणजे पाकळ्या तयार करून घेते पोपटी कलरनं. आतमध्ये जे फिल करायचं आहे, भरायचं आहे, तर ते आपण नंतर भरणार आहोत. तर नेहमी आपण काय करायचं आहे, जर अशा आपल्याला पाकळ्यांची वगैरे कधी डिझाईन घ्यायची, कोणतीही डिझाईन असू द्या, समजा कुठल्याही डिझाईनला अशा प्रकारचं बॅकग्राऊंड करून घ्यायचं, म्हणजे एक शेड देऊन घ्यायचं साईडनं. साईडच्या बाजूने एक शेड दिला की थोडंसं आपल्या त्या रांगोळीला डिझाईनला थोडासा आकार दिसतो. आता मला सांगा, मी इथं पोपटी कलरच्या ऐवजी मला जो मध्ये भरायचा आहे तोच कलर पूर्ण भरला तर जी पाकळी आहे तर ती एकदम अशी उठावदार दिसणार नाही. तर ते उठावदार दिसण्यासाठी आपल्याला हे जे बघा हे जे राऊंड आहे, आपल्याला एक पोपटी कलरचा मी राऊंड घेते पाकळ्यांचा, तर तो अगोदर व्यवस्थित तयार करून घ्यायचा. आता इथं बघू शकता किती सुंदर दिसतं हे. याच्यानंतर आतमध्ये आता इथं बघा मी मोती कलर वापरला, एकदम फेंट मोती कलर आहे. इथं तुम्ही पांढराही कलर घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही कलर शेड कॉम्बिनेशन घेऊ शकता. इथे मला पांढरा कलर म्हणजेच फेंट मोती कलर आवडला, म्हणजे म्हणून मी इथं हा कलर घेतलेला आहे. तर आता या कलरच्या मी 4 राऊंड घेते. इथं मोती कलरचे 4 राऊंड घेते आणि ह्या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या भरून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही लक्ष करत असाल तर बघा बाहेरूनच मी आतमध्ये आलेली आहे, डायरेक्ट मी आतून बाहेर गेलेली नाही, कारण का आतमध्ये माझी जी आहे तर ते मी मार्किंग केलेलं नाही. तुम्ही बघितलं होतं मार्किंग फक्त बाहेरून होतं आपलं. तर आता हे मोती कलरचे 4 राऊंड आता हे सगळ्या पाकळ्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे आहेत. आता मी ह्या पाकळ्या भरून घेते. तोपर्यंत मैत्रिणींनो, तुम्हाला जर अशाच छान छान रांगोळीमध्ये इंटरेस्टेड असाल तर शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी रोज एक नवीन डिझाईन किंवा वेगळं काहीतरी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि माझे व्हिडिओज इतरत्र शोधण्याची गरज नाही. नेहमीच माझा प्रयत्न असतो की माझ्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्यांना वेगळं माझ्याकडून नवीन काहीतरी शिकता यावं. आता प्रत्येक वेळेला मी नवीन काहीतरी माझ्याकडे मिळावं याच हेतून प्रत्येक व्हिडिओ मी बनवत असते. तर आता इथे बघा मी पूर्ण मोती कलर भरून घेतलेला आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे कमेंटमध्ये सांगत चला प्लीज मैत्रिणींनो. ज्या वेळेला तुम्ही छान छान अशा कमेंट करताय ना, त्या मला वाचायला इतकं छान वाटतं. मी त्या वाचत असताना ना माझा दिवसभराचा थकवा म्हणा किंवा दिवसभर जे काही काम केलेलं असेल तर तो सगळा थकवा माझा निघून जातो. तर त्यामुळे प्लीज जे काय असेल ते तुम्हाला जे वाटेल ते कमेंट करत चला. तर इथे बघू शकता किती सुंदर दिसतंय बघा हे फ्लावर आपलं, आणि पूर्ण मी मोती कलरने भरून घेतलेला आहे. आता याच्यानंतर आतला जो भाग आहे तर तो पुन्हा इथं मी डार्क गुलाबी कलरनं भरून घेते. मध्ये छोटीशी पाकळी येणार आहे. तर आता आपल्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या थोड्याशा लहान मोठ्या झालेल्या आहेत, बघू शकता, तुम्हाला दिसत असेल लगेचच. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय मीही काही एवढी शिकलेली नाही, तर मी पण यातूनच शिकत जाते. तुमच्याच कमेंट येत आहेत की ही रांगोळी सांगा ताई, ती रांगोळी सांगा.
तर त्यातूनच मी पण शिकते आणि तुम्हाला पण शिकवण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे बघा माझी पण ही मोठी रांगोळी बनवण्याची पहिलीच वेळ आहे। आता इथून पुढे आणखीन आपण छान छान मोठ्या मोठ्या रांगोळ्या बनवणार आहोत आणि सेल पण करणार आहोत। कुणाला ऑर्डर करायची असेल तर ऑर्डर करू शकता। आता दसरा आहे, दिवाळी आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम असतात घरात, तर त्यासाठी ऑर्डर तुम्ही करून ठेवू शकताय। आणखीन खूप छान छान रांगोळींचं कलेक्शन मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे दसरा दिवाळीसाठी, गिफ्टिंगसाठी वेगवेगळे आयडियाज घेऊन येणार आहे। तर इथे बघू शकताय मी सगळ्या ज्या आहेत तर त्या पाकळ्या मी भरून घेतलेल्या आहेत गुलाबी कलरने। इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर वापरू शकला असता किंवा वापरू शकता तुम्ही, काही हरकत नाही। तर खूप सुंदर अशी रांगोळी तयार झाली आहे बघा। आता तुम्हाला वाटलंच तर एवढी सुद्धा तुम्ही ठेवू शकता। आता मी पूर्ण वरती आणखी भरून घेणार आहे। तर इथं बघा एक आणखी पोपटी कलरचा राऊंड मी इथे देऊन घेते, पूर्ण असा त्रिकोण बघा। कारण का ज्या वेळेला आपण पूर्ण रांगोळी भरतो तर ती वरती जे मी लावते तर ह्या वरती जे एक लेअर घेते त्यामुळं थोडासा उठावदारपणा येतो। जर हा लेअर जर नसता घेतला वरचा, मी पोपटी कलरचा बघा वरती आत्ता सध्या लावते ती, हा जर लेअर नाही घेतला तर ते असं कुठंतरी कुरतडल्यासारखी वगैरे आपली रांगोळी जी आहे तर ती दिसत असते। त्यामुळे प्रत्येक गोष्टी ज्या आहेत तर त्या व्यवस्थित लक्ष करूनच करायचं। तर आता हे पूर्ण जे ट्रायंगल आहे, त्रिकोण जे आहेत तर ते पूर्ण पाकळीच्या वरचे त्रिकोण आपण आता या पोपटी कलरने आपण संपूर्ण भरून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढचे कलर आहेत तर ते आपण भरायचे आहेत। तर आता इथे मी बघू शकताय सगळे जे ट्रायंगल त्रिकोण आहेत तर ते मी इथे पूर्ण भरून घेतलेले आहेत। तुम्ही इथे दुसराही कलर वापरू शकता, मी पूर्ण पोपटीच वापरलेला आहे कारण शेड थोडासा उठून दिसावा पानांचा यासाठी। तर हे बघा झालेलं आहे पूर्ण भरून। याच्यानंतर बघा इथे मी पिवळा कलर वापरते, म्हणजे थोडासा आंबा कलर आहे हा। आता हा आंबा कलर एकच पूर्ण भरून एकच घेऊ शकते किंवा मी 2 शेडही वापरू शकते किंवा प्रत्येक त्रिकोणामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा वापरू शकते। तर इथे मी फक्त 2च कलर वापरणार आहे, एक आंबा कलर आणि एक जांभळा कलर वापरणार आहे। परंतु जांभळा कलर नंतर मला लक्षात आलं की जांभळा कलर वापरण्यापेक्षा एकच कलर मी वापरला असता तर आणखीन थोडंसं उठावदार दिसलं असतं। आता तुम्ही पुढे आणखी बघू शकता मी जांभळा आणि हा आंबा कलर वापरलेला आहे। नंतर मला पूर्ण रांगोळी झाल्यानंतर थोडंसं वाटलं की जांभळा कलर नको होता भरायला, परंतु आता बघू याच्या पुढच्या रांगोळ्या ज्या आहेत तर त्या आणखीन थोडंसं वेगळं काहीतरी होऊन डिझाईन घेऊन येईल मी तुमच्यासोबत। तर बघू शकता आता ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका। आणि यामध्ये माझ्या शिकवण्यामध्ये थोडंफार काही वाटलं तर कमेंट करून विचारा। तुम्हाला जर समजलं नसेल तर की ताई हे समजलं नाही कसं आहे किंवा तुम्ही सांगितलं नाही तर तुम्ही विचारू शकता, काही हरकत नाही। एकदम आपण मैत्रिणी आहोत, तुम्ही माझी फॅमिली आहात, तुम्ही मला विचारू शकताय आणि तुमचा तो हक्कच आहे। कारण तुमच्यामुळं मी म्हणजे माझं पण नाव मोठं होतंय आणि मला पण शिकायला मिळते काहीतरी असं आहे। त्यामुळे तुम्हाला काही जरी अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकताय। तर ही रांगोळी कशी वाटली नक्कीच सांगायला प्लीज विसरू नका। व्हिडिओला छान असे प्रतिसाद देताय तुम्ही, त्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा डिझाईनसहित आणि छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून संपूर्ण पाहिलात, इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, छानशी कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।